आत्या आत्या दरवाजा उघड की. आत्या आत्या दरवाजा उघड की ग. आत्या. हा भीमराव आणि हे रामजी दोघे बापलेग आपण ठरवलेल्या गोष्टी सिद्ध करण्याच्या मागेच लागलेले असतात. पण तू अगदी योग्य करतोयस. पती पत्नींमध्ये संबंध अगदी कसेही असले पण संबंध तर होते ना. आणि सगळ्या सामाजिक रूढी परंपरा सांभाळून केले गेले होते. तर मग मेल्यानंतर या सगळ्या सामाजिक रूढी परंपरांना सांभाळलं तर पाहिजेच. एकदम बरोबर आहे. आणि आत्म्याच्या शांतीची पूजा जर तुम्ही नाही केली तर त्यामुळे तुमच्या मुलांवर आणि तुमच्यावर वाईट फरक पडेल. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. पर वहिनीला समजतच नाही आहे. वहिनी नाही समजत तर मग तुम्ही समजवा. आणि योग्य गोष्ट करण्यासाठी खूप वेळा आपल्या मर्जीला जिद्द बनवावी लागते. अगदी योग्य बोलतोयस गोपाळ. आणि आम्ही तुला खात्री देतो की आमच्या जातीतले लोकही यावेळी तुझ्या पूर्ण पाठीशी उभे राहतील. चला आपण सर्व मिळून त्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार करूया. जाऊ द्या ना. जर ताईचा त्या माणसाशी कधी काही संबंधच नव्हता आणि त्याच्या मरण्यानंतर तिला हे समजा काही करायचं नाही आहे तर तुम्ही काय एवढी जबरदस्ती करता आहे? तू रामजीचा खास मित्र आहेस ना. रामजीच्या बहिणी बरोबर काय नातं आहे तुझं? मूर्ख आहात का तुम्ही? मी ताई म्हणतोय तर तुम्हाला कळत नाहीये का माझं काय नातं आहे ते? माझं बी ताईशी तेच नातं आहे जे रामजीचं आहे. मग तुला तिला विधवेच्या रूपमध्ये बघण्यात एवढा त्रास का होतोय? मला काही अडचण नाही आहे. मला फक्त एवढंच वाटतं की ताई संग कोणी बी जबरदस्ती करू नये. तिच्या मर्जी विरुद्ध कोणी बी काय वागू नये. पण या समाजाला वाटतं की त्यांनी सामाजिक नियमांचं पालन करावं. आणि जे लोक नियमाला तोडतात त्यांना हा समाज शिक्षा पण देतो आणि जे साथ देतात त्यांना देखील. पुरंजना अर्ध इकडं अर्ध तिकडं नका राहू. जर तुम्हाला वाटत असेल रामजीन त्याची बहीण बरोबर आहे तर तुम्ही बी जावा काही तिकडं. आम्हाला गोपालवर लई विश्वास आहे. धन्यवाद पुरंजन काका. तुम्ही आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार. पण तुम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. नाही, माझं म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. तुला जे काही म्हणायचंय ना ते आम्हाला कळून चुकलंय. आणि म्हणूनच सर्वात आधी तू रामजीच्या घरी जा. त्याला आणि भीमरावला नीट समजाव की ह्या कार्यात अडथळा आणू नका. नाहीतर समाजाच्या विरुद्ध जाणारा कुठेच जाण्याच्या लायकीचा नसतो. मी जे वागलो त्यामुळे माझा नाईलाज आहे. मला माफ कर ना ताई आणि रामजी. आता जा. आत्या आत्या दरवाजा उघड. आत्या. भीम आत्याला एकटं सोड. असं कसं एकटाच राहू दे? असं कसं एकटाच राहू देणार? जे आजतागत या समाजात नाही झालं ते तुम्हाला का करायचं आहे? हे बघ पुरंजन, तू जर मला त्या लोकांच्या बाजूने समजावायला आला असशील तर मला काही समजून घ्यायचं नाही. का नाही समजायचं हाय? ज्या गोष्टीला पूर्ण जग मानत आहे ती गोष्ट मानण्यासाठी तू का नकार देतो आहेस? का तुला नाही माहित आहे की या समाजाने आपल्या लोकांसाठी काही नियमाने अटी घालून ठेवल्या आहेत म्हणून त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या समाजाने हा नियम बी घातला आहे की आपल्या समाजाचा कोणी बी माणूस मेला तर मग त्या यायला त्याची बायको आपल्या नवऱ्याचा संस्कार करते. मग भले ती त्याच्या संग राहत असेल किंवा नाही राहत असेल त्याने काय फरक नाही पडत. तुला नाही माहितीये
नियम तोडणाऱ्याला हा समाज शिक्षा देतो आणि त्याची साथ देणाऱ्याला बी. रामजी, तू एवढी छोटी गोष्ट का नाही समजत आहेस? जरा समजून घे ना तू. पुरंजन काका, सांभाळा ना स्वतःला. कसं काय सांभाळू? आपल्या भावांना समजाव. का हट्ट करतोय हा? का नाही त्या लोकांची गोष्ट मान्य करत? नाही ऐकायचं मला त्यांचं काही. नाही ऐकायचंय. जर हे नियम समाजाने बनवलाय तर समाजाला हे नियम बदलावे लागतील. समाजाला बदलू शकशील एवढी ऐपत नाहीये तुझी रामजी, म्हणूनच आम्ही तुला बदलायला आलोय. पुरंजन, चल ये. रामजीला सध्या कोणीच बरोबर वाटत नाहीये. काका, एक गोष्ट सांगू, मला तर तुम्ही बी योग्य नाही वाटत. मी बरोबर बोलतोय. आता तुम्ही लोक पण मला योग्य नाही वाटत. आम्हाला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला. कारण तुम्ही सुद्धा तीच भाषा बोलायला लागलात जी वर्षानुवर स्पृश्य जातीतले लोक आपल्याशी बोलतायत. या लोकांनी आपलं आयुष्य जनावरांपेक्षा पण वाईट बनवून टाकलंय आणि तुम्ही त्यांची साथ देताय. आता जातीबद्दल बोलणं नाही चाललंय रामजी काका, एका बाईबद्दल चाललं आहे जी विधवा बनली आहे आणि तिला विधवाचे विधी नाही करायचे आहेत. या स्त्रियांबरोबर बी समाजाचे नियम बनवणाऱ्या स्पृश्य जातीच्या लोकांनी हेच केलं जे अस्पृश्य जाती बरोबर केलं. काढून टाकायचं सगळं शृंगार. आजच्या नंतर हिला शृंगार करण्याचा काही अधिकार नाहीये. बांगड्या भरण्याचा काही अधिकार नाहीये. समधी तपस्या, समधे त्याग, समधे संस्कार यांच्या माथ्यावर मारले. आणि स्त्रियांना आपल्या हातचं बाहुलं बनवून ठेवलं. त्यांचा आवाज बंद केला. त्यांच्या स्वप्नांची, इच्छांची कधी पर्वाच नाही केली. आणि फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करत राहिले. उद्या सकाळी या मुलीचं बपन केलं जाईल. त्यानंतर स्नानादी केल्यानंतर विधिवत पूजन केलं जाईल. त्यानंतर ही संकल्प घेईल की हिचं जीवन अत्यंत साधं राहील. यांचं बी आपल्यासारखं दमन झालं आहे, शोषण झालं आहे, अन्याय झाला आहे. अरे रे रे रे, लांब राहा. नवऱ्याला तर खाऊन बसली, आता आमची वाट लावणार आहेस? मग ती स्पृश्य जातीची मोठ्या घरची स्त्री का असेना, मी बघितलं आहे. स्पृश्य जातीची लोक आपल्याच पोरी बाळींबरोबर कसं वागतात ते. हिच्या तोंडात जळता निखारा टाका. गोपाळ, तुला तर भीमाच्या गोष्टी समजत असतील ना रे? रामजी, पुत्राच्या मोहातून बाहेर पड. जर तुझा मुलगा काही बोलला तर त्या गोष्टी वेदवाणी नाही झाल्या. आम्ही इथे उपदेश ऐकायला आलो नाहीये. बहिणीकडून विधवा होण्याचं कार्य संपन्न करून घे आणि मुक्त कर तिच्या नवऱ्याला. माझी आत्या काय बी करणार नाही. तुम्ही कृपा करून इथून निघून जा. नाही जाणार. हा आमच्या समाजाचा विषय आहे. त्यांना पूर्ण करावंच लागल. हे बघा, प्रत्येक गोष्टीला समाजाला किंवा पंचायतीला नका जोडू. या गोष्टीमध्ये आपल्याला प्रतिनिधी नको आहे. का नाही पाहिजे आणि का नाही जोडायचं समाजाबरोबर आणि पंचायती बरोबर? जर जन्म आणि मृत्यूला जोडलेले विचार देखील आपण नाही मानले तर आपला समाज कसा चालणार? आपण कसे चालणार?
तुम्हाला जे सांगितलं आहे ते जर नाही ऐकलं तर पंचायत बसेलच. आपण तिथे कसं जायचं याचा आता आपल्याला थोडा विचार करावा लागेल. आपण अजूनही गप्प बसणार आहोत का, की त्या गोष्टीचा बदला घेणार आहोत? म्हणजे त्या भीमाने आपल्या जातीच्या एका विधवेबरोबर उभं राहून आपल्या धार्मिक श्रद्धांचं खच्चीकरण केलं होतं. जर तुम्ही आम्हासनी पाणी दिलं तर म्या पाणी घ्यायला नाही येणार, नाहीतर म्या येणार आणि रोज येणार. मग बोलू नका का म्या तुमच्या गोष्टीत बोलतो म्हणून. म्या दिलेलं पुस्तक ताईनं वाचलं आणि थोड्या वेळासाठी ती तिचं दुःख विसरून गेली तर त्यात चुकीचं काय आहे? कदाचित त्यासाठीच ईश्वराने तुम्हाला सगळ्यांना ही संधी दिली आहे. म्हणजे त्यावेळी जे काही घडलं होतं तुम्हा सगळ्यांकडून, त्या पापातून तुम्ही सगळे मुक्त व्हावं म्हणून. भीमराव, तुझ्याचमुळे आज आमच्या समाजातल्या एका मुलीमध्ये एवढी हिंमत आली की ती आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध गेली आणि ती पळून गेली. मला नाही माहित का त्यांच्यामध्ये हिंमत कशी आली, पण मला या गोष्टीचा आनंद आहे का त्यांच्यात हिंमत आली. आणि यासाठी आपल्याला त्या भीमरावच्या आत्याकडून ते सगळे कर्मकांड करून घ्यावे लागतील जी एक विधवा करते. आणि हेच धर्मशास्त्रात लिहिलंय. भावांनो, महाराज आणि पंडितजी एकदम बरोबर बोलतायत. आता आपल्यासनी योग्य संधी मिळाली आहे आपल्या जुन्या चुका दुरुस्त करण्याची. चला भावांनो. चला. आता काय बी झालं तरी चालेल, पण माझ्या आत्याने हे समज करावं असं मला नाही वाटत. मग मी बी आपल्या भावाच्या आत्म्याच्या शांतीची पूजा वहिनीच्या हातून केल्याशिवाय कुठे नाही जाणार. आणि बघू तरी तुम्ही पूजा कशी होऊ देत नाहीत. ऐका, तुम्ही लोक बघताय काय? तोडून टाका ते दार. आणि या आगाऊ भीमरावच्या आत्याला खेचून बाहेर आणा इथे सगळ्यांसमोर. आज पहिल्यांदा सातारा मंदी आम्ही स्पृश्य समाजाचे लोक तुमच्या अस्पृश्य समाजासोबत आहोत. बघताय काय असे? व्हा पुढे आणि तोडून टाका दरवाजा. जबरदस्तीने तुम्ही मला रीत निभवायला सांगताय. कोणत्या हक्कानं तुम्ही समदे इथे येऊन उभं राहिलाय? जेव्हा प्लेग आणि भूक अशी महामारी गावात आली होती तेव्हा दोन्ही समाज एकत्र नाही आले. आणि आज जेव्हा एका बाईच्या बांगड्या फोडायची गोष्ट आली तर समदे एक झालात. हे जाणल्याशिवाय एकत्र आलात की माझ्या बरोबर काय झालंय?
लय लहान होते जेव्हा माझं लगीन झालं. लई स्वप्न घेऊन सासरी गेले होते. नव्या सुनेचा सासरी गृह प्रवेश होतो, माझा नाही झाला. तिथं माझी चेष्टा केली गेली कारण मी अपंग होते. नव्या सुनेला समजे बघायला येतात, पण माझं प्रदर्शन मांडलं गेलं. मला समध्यांच्या समोर चालायला लावलं आणि हे म्हटलं का बघा बघा आमची सून कशी लंगडत चालतीये. ती कधी बघितलंय एका पायाने कुरडत चालणारी सून? आणि समधे जोर जोरात हसायला लागले. आणि जेव्हा मी रडायचे तेव्हा हाच माणूस ज्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी मला पूजा करायला सांगताय ना, हाच माणूस मला मारायचा, मला बोलायचा, म्हणायचा की त्याचं नशीब फुटके जी मी त्याला भेटले. मी रडत राहिले पण माझ्या संग कुणी दोन गोड शब्द नाही बोललं. आणि एके दिवशी घरातून धक्के मारून हाकलून दिलं. सासरची समधी नाती लई जोरात पुढं पळत सुटली. जर भाऊ आणि वहिनी नसते तर आज मी जिद्दी बी नसते. जरी पोरं नसती ना तर मी जगणंच विसरले असते. आणि हे समजा मी एकटीने भोगलंय. म्हणूनच कुणा माणसाला आणि कुणा समाजाला हा हक्कच नाही आहे की मला हे समजावं की मी काय करावं आणि काय नाही. यांच्यातलं कुणी बी आलं नव्हतं जेव्हा मला समध्यांनी अपंग म्हणून हिणवलं. यांच्यातलं कुणी बी नाही आलं जेव्हा मला सासरच्या घरातनं धक्के मारून आकलून दिलं. यांच्यातलं कुणी बी आलं नव्हतं जेव्हा माझ्या नवऱ्यानं मला बायको मानायलाच नकार दिला होता. जेव्हा मला तुम्ही माझा हक्कच नाही देऊ शकला, मग आता कसला हक्क दाखवायला आलाय तुम्ही लोक? जा इथून समधे, जा. कर्म आपल्या जागी आणि भावना आपल्या जागी. हा राग, ही चिडचिड सगळं मान्य आहे, तरीही कर्माचं पालन तर करावंच लागेल. आणि सत्य तर हे आहे, तो तुझा पती होता. महाराज बरोबर बोलतायत. कदाचित काकी कमजोर पडत आहे. नवऱ्याच्या मृत्यूची बातमी त्यांच्यावर हावी होत असेल आणि अशा असहाय्य अवस्थेत आपलं कर्तव्य आहे की थोडी जबरदस्ती करून त्यांच्याकडून नियमाचं पालन करून घ्यावं. ज्या स्त्रिया आहेत त्या पुढे जाऊन त्यांची मदत करतील. खबरदार, खबरदार. जर मी जीव घेऊ शकते तर मी जीव देऊ बी शकते, पण त्या माणसाच्या आत्म्यासाठी मी कधीच पूजा करणार नाही.